नमस्कार, आप देख रहे हैं सी न्यूज भारत और मैं हूं आपके साथ प्रिया श्रीवास्तव। वक्त हो गया है महाराष्ट्र बुलेटिन का। महाराष्ट्र बुलेटिन में बात होगी अकोला की, जहां राजस्व जनसंचार और राजस्व ई सिस्टम कार्यक्रम का आयोजन किया गया। साथ ही बताएंगे कैसे नासिक के चांदवड में रंगमहल में मनाई गई पुण्य श्लोक अहिल्या देवी होलकर की पुण्यतिथि। ऐसी तमाम खबरों पर डालेंगे नजर इस महाराष्ट्र बुलेटिन में। राजस्व विभाग के अधीन संदीप कुमार अपर अनुविभागीय अधिकारी मूर्तिजापुर के मार्गदर्शन में 1 अगस्त से 15 अगस्त तक राजस्व पखवाड़ा मनाया जा रहा है। राजस्व पखवाड़ा के अवसर पर 12 अगस्त को शासकीय अनाज गोदाम तहसील कार्यालय मूर्तिजापुर में राजस्व जनसंचार एवं राजस्व ई सिस्टम कार्यक्रम का आयोजन किया गया। कार्यक्रम के दौरान विभिन्न हितग्राहियों के साथ साथ राजस्व विभाग से संबंधित लंबित प्रकरणों का निराकरण किया गया तथा उन प्रकरणों के आदेश संबंधितों को वितरित किए गए। साथ ही जरूरतमंदों को राशन कार्ड भी वितरित किए गए। इस कार्यक्रम के दौरान तहसीलदार मूर्तिजापुर शिल्पा बोबडे, निवासी उप तहसीलदार रविंद्र राउत चोपड़े, द्वितीय आरक्षक मूर्तिजापुर उपस्थित रहे। अकोला से सी न्यूज संवाददाता धनराज सबकाल की रिपोर्ट। मूर्तिजापुर तालुका में प्रतिनिधि फोटो स्कूल सुधार अभियान रामदास भैया नगर परिषद प्राइमरी सेमी इंग्लिश स्कूल में मनाया गया, जहां विद्यार्थियों को शिक्षण सामग्री वितरित की गई। कार्यक्रम की अध्यक्षता विधायक हरीश पिंपले ने की तथा उप विभागीय अधिकारी संदीप कुमार, अपर नगर परिषद प्रमुख शेषराव तले, संभाजी ब्रिगेड संभागीय अध्यक्ष संजय गुप्ता आदि उपस्थित रहे। मंच पर मौजूदा द्वारका प्रसाद दुबे के माध्यम से कई दानदाताओं ने इस स्कूल को 5 लाख रुपए का दान दिया है। अकोला से सी न्यूज संवाददाता धनराज सबकाल की रिपोर्ट। भारत के इतिहास में जिनके रचनात्मक कार्यों का उल्लेख स्वर्णिम अक्षरों में किया जाता है, उन माता अहिल्याबाई देवी होलकर की पुण्यतिथि पर शत शत नमन। उपराजधानी चांदवड के ऐतिहासिक रंग महल में राजगद्दी पर विराजमान अहिल्या देवी होलकर की मूर्ति की पूजा की गई। इस अवसर पर गणमान्य व्यक्तियों ने अपने विचार प्रस्तुत किए। उपस्थित लोगों ने रंगमहल में पुरातन विभाग नवीकरण कार्य की धीमी गति और क्षेत्र में गंदगी की स्थिति के कारण नाराजगी व्यक्त की। पुरातन विभाग ने नवीकरण जल्द करने की मांग भी और आम नागरिकों के लिए जल्द से जल्द रंगमहल खोलने की मांग की। इस पुण्यतिथि के मौके पर पूर्व शिक्षा अधिकारी रामचंद्र जादव, पुलिस निरीक्षक कैलाश वाघ, भूषण कासलीवाल, प्राचार्य दत्तात्रेय बारगल आदि उपस्थित थे। कार्यक्रम का संचालन बाला पाडवी ने किया। नमस्कार। लोकमाता प्रातस्मरणीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज या होळकरवाड्यामध्ये चांदवडवासीय सगळे जमलेले आहेत। आदरणीय वाघसाहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि उपसंचालक साहेब जाधव साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा पुण्यतिथीचा कार्यक्रम सोहळा संपन्न होत आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी जनसामान्यांसाठी महान कार्य केलेलं आहे। चांदवड ही त्यांची उपराजधानी, या वास्तूमध्ये अहिल्यादेवींचं वास्तव्य आहे। चांदवड आणि परिसरामध्ये अहिल्यादेवींच्या पदस्पर्शाने पावन झाल्यामुळे हा परिसर त्या काळी सुजलम सुफलम होता। हा वाडा जो आहे ही होळकरशाही होळकर सरकारची वास्तू चांदवडवासियांना भूषणावह आहे। आज या वास्तूचं काम बऱ्याच दिवसापासून चालू आहे। तमाम चांदवडकरांची अशी अपेक्षा आहे की हा होळकरवाडा सर्वसामान्यांसाठी लवकरात लवकर खुला झाला पाहिजे। पुरातत्व विभागाकडे आम्ही अशी अपेक्षा करतो की ही एवढी भव्य वास्तू ही केवळ चांदवडकरांसाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रीयांची शान आहे। लवकरात लवकर ही वास्तू सर्वांसाठी खुली करावी ही आम्ही सरकारकडे अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद। आज चांदवडचे प्रथम नगराध्यक्ष श्री भूषण भैया कासलीवाल रंगमाल येथे उपस्थित आहेत। काय सांगाल भैयाजी? आज माता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त पहिले त्यांना अभिवादन करतो। मला अभिमान आहे का मी चांदवडचा नागरिक आहे, चांदवडमध्ये जन्म झाला आणि अशा ठिकाणी चांदवडच्या या पुण्यभूमीमध्ये अहिल्यादेवी होळकरांनी एक रंगमाल बांधला आणि चांदवडचं नाव हे पूर्ण भारतात नव्हे तर पूर्ण जगभरात त्यांनी नेलं। त्यांच्या कार्याचं कौतुक हे किती पण केलं तरी हे कमी आहे। आपण बघतो आहात का चांदवड तालुका
दुष्काळापासून वंचित होता, त्यापासून त्यांनी ह्या चांदवड तालुक्यामध्ये पाण्याचे स्रोत तयार केले. खोकड तलावासारखं एक खोकड तलाव बांधलं आणि पूर्ण तालुक्याला त्यांनी पाण्याची उपलब्धता करून दिली. मी त्यांना धन्य मानतो का त्यांनी या चांदोडकरांचा पाण्याचा प्रश्न सोडवला. त्याच माध्यमातून आज हा एवढा मोठा रंगमाल इथे बांधला आहे, जो लोक हजारो रुपये देऊन ज्यांना पाहायला अशी वस्तू भेटत नाही, ती अशी वस्तू त्यांनी इथे उपलब्ध करून दिली आणि ती चांदवडच्या साठी एक मोठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि मी एवढंच सांगेल सरकारला का आपण ह्या अहिल्यादेवी होळकरांचे इथली जी रंगमाल आहे याला एक चांगलं रूप द्या आणि जनतेसाठी हा वाडा पूर्णपणे मोकळा करा, जेणेकरून त्यांचे केलेले कार्य आणि त्यांनी दाखवून दिलेली कामाची पावती ही जनतेपर्यंत नवीन पिढीला ही समजावी. ह्या माध्यमातून आपण हे कार्य पूर्ण करावं. त्याच पद्धतीने मी चांदवड नगरपालिकेचा पहिला नगराध्यक्ष झालो आणि मी आपली भारतीय जनता पार्टीचं केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये सरकार होतं, त्या माध्यमातून मी त्यांच्या पाठीमागे लागलो. इथे बारगळ सर असतील, अशोक काका असतील, बाळा पाडवी असतील आणि समस्त जे अहिल्यादेवींना मानणारा जो वर्ग आहे तो त्यांनी मागणी केली आणि मी केंद्रामधून अमृत या योजनेतून 9 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. माझ्या हिशोबाने 2 दिवसानंतरच त्याचं टेंडर होणार आहे आणि अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने जो आपण खोकड तलाव म्हणतो त्याला सुद्धा आम्ही अहिल्यादेवी तलाव असं नाव, असं काम आम्ही त्याचा ठराव मंजूर केलेला आहे आणि लवकरच त्याचं काम पूर्णत्वात येईल. आणि माझी ही भूमिका आहे, माझी ही इच्छा आहे का पूर्ण महाराष्ट्रामध्ये चांदवड खोकड तलाव जो अहिल्यादेवी होळकरांचा तलाव आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नाही भारतामध्ये त्यांची अशी मूर्तीच उभी करायचा विचार आहे जी महाराष्ट्रात आजपर्यंत झालेली नाही आणि त्या माध्यमातून मी काम करतो आहे. आपण सगळ्यांनी आम्हाला आशीर्वाद द्यावे आणि ती लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आपण सगळ्यांनी पुढाकार घ्यावा एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. नासिक से सी न्यूज़ संवाददाता सुनील सोनवड़े की रिपोर्ट। महाराष्ट्र छत्रपति संभाजी नगर में कोलकाता में महिला डॉक्टर पर हुए अत्याचार के विरोध में पारसी भूमि पर रेजिडेंट डॉक्टरों द्वारा विरोध प्रदर्शन किया गया। साथ ही संभाजी नगर में घाटी अस्पताल के रेजिडेंट डॉक्टर अनिश्चितकालीन धरने पर बैठे हैं। आपकी क्या समस्या थी? आपका क्या वजह से आप धरना के लिए क्या? समस्या ये है कि जैसा सबको पता है कि कोलकाता के मेडिकल कॉलेज में एक JR2 चेस्ट मेडिसिन प्रेसिडेंट ऑन ड्यूटी उनके साथ रेप और मर्डर हुआ है, जो कि बहुत ही शर्मनाक घटना है। ऐसा नहीं होना चाहिए और यहाँ पे भी सिक्योरिटी की बहुत ही कमी है। हम लोग के लिए यहाँ पे एक हॉस्टल भी नहीं है, हम लोग को बाहर से आना पड़ता है। हम लोग को बाहर हॉस्टल अलॉट हुआ है। हम लोग बाहर से, मैं खुद छत्तीसगढ़ से आई हूँ यहाँ पे करने के लिए। हमारे पेरेंट्स बहुत टेंशन में रहते हैं और हॉस्टल वहाँ है। कई बार रात को भी इमरजेंसी कॉल्स आते हैं तो हम लोग को रात को 3 बजे 4 बजे मेरे को अकेले उठ के वहां से आना पड़ता है। तो इसके लिए यहाँ पे एक हॉस्टल मिलना चाहिए और सिक्योरिटी और कड़क की जानी चाहिए। आपके आगे की अगर आपकी मांग पूरी नहीं हुई तो आगे आप क्या करने वाले हैं? हमारी मांग पूरी नहीं होगी तो ये स्ट्राइक अनिश्चित काल के लिए है और अगर मांग पूरी नहीं हुई तो हम इमरजेंसी सुविधाएं भी बंद कर देंगे। आपके सीनियर वगैरह आपके साथ में नहीं है, इसका क्या आपको क्या कहने का? हमारे सीनियर साथ में जो सीनियर डॉक्टर है आपके साथ में है क्या सभी के सभी? हाँ, मेरे सीनियर मेरे साथ है। आपका नाम बोलिए और मेरा नाम डॉक्टर आस्था जैन है। मैं डर्मेटोलॉजी डिपार्टमेंट से हूँ, JR1 जूनियर रेसिडेंट 1। संभाजी नगर से सी न्यूज़ संवाददाता शिवाजी नवले की रिपोर्ट। महाराष्ट्र छत्रपति संभाजी नगर विभागीय आयुक्त कार्यालय महाराष्ट्र छत्रपति संभाजी नगर में ACNT आरक्षण के तहत वर्गीकृत करते हुए आपराधिक शर्तें लगाने के सुप्रीम कोर्ट के फैसले के खिलाफ सरकार की ओर से समीक्षा याचिका दायर करने के संबंध में अंबेडकरवादी बहुजन विकास समिति द्वारा राष्ट्रपति को एक निवेदन दिया गया है। आज मान्य विभागायुक्त यांच्यामार्फत आम्ही देशाच्या राष्ट्रपती
महोदया द्रौपदी मुर्मूजी यांना निवेदन सादर केलेलं आहे. प्रकरण असं आहे की 1 ऑगस्टला जो काही उच्च न्यायालयाने जो काही निकाल दिलेला आहे अनुसूचित जाती व जमातीच्या आरक्षणाबद्दल, तर त्याला आमचा विरोध आहे. समस्त आंबेडकर चळवळीचा त्या निर्णयाला विरोध आहे. कारण की याच्या अगोदर अनुसूचित जाती जमातीमध्ये वर्गीकरण करणे, त्याला क्रिमिलेअरची अट लावणे, यासाठी अनेक निकाल मान्य उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या त्यामध्ये स्पष्ट असा उल्लेख आहे. 1992चं मंडल आयोगाचं इंदिरा सहानीचं प्रकरण असेल, 1998चा AV चिन्हाचा निकाल असेल, त्यानंतर विविध या वर्गीकरणाचा आणि क्रिमिलेअरची अट लावण्याचा विविध निर्णय, विविध निकाल उच्च न्यायालयाकडून या अगोदर झालेला आहे. त्यामध्ये स्पष्ट असा उल्लेख आहे की बाबा OBC ला ही क्रिमिलेअरची अट लागू होईल, परंतु अनुसूचित जाती व जमातीला वर्गीकरणाची व क्रिमिलेअरची अट ही लागूच होणार नाही. हा विषय सुप्रीम न्यायालयाच्या समोर, सुप्रीम कोर्टाच्या समोर त्या दिवशी नव्हता. 1 ऑगस्टला जो काही निर्णय झाला त्यावेळेस हा विषय कोर्टासमोर होता की AV चिन्हाचं जे काही निकालपत्र होतं त्याच्या संबंधित उच्च न्यायालयाला भाष्य करायचं होतं, त्याच्यावर चर्चा करायची होती. चर्चेला क्रिमिलेअरचा विषय नसतानाही सुप्रीम कोर्टाच्या 7 न्यायमूर्तीच्या खंडपीठाने हा चुकीचा निर्णय त्या ठिकाणी आणला चर्चेला, व त्या ठिकाणी असं सांगण्यात आलं का अनुसूचित जाती व जमातीला क्रिमिलेअरची अट ही लावणे योग्य आहे. परंतु त्यांनी त्यावेळी हा विचार केला नाही की या देशामध्ये अनुसूचित जाती जमाती ह्या पिढ्यानपिढ्यापासून कष्टकरी कामगार याच्यातून तळागाळातून आलेल्या जमाती आहेत. त्यांना अजून समानतेचा अधिकार या भारत देशामध्ये मिळालेला नाही. कारण आपण बघत असतो रोज अनुसूचित जाती जमाती दलित पीडितांवर होणारे देशामध्ये हल्ले, त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकरणामध्ये होणारा अन्याय अत्याचार आणि याच्यातून समानतेची वागणूक त्यांनाही सरकार आजपर्यंत देऊ शकले नाही. त्यांना निवारा देऊ शकले नाही, त्यांना न्याय हक्क देऊ शकले नाही. आणि तसंच सुप्रीम कोर्टानं त्यांच्या वर्गीकरणावर आणि त्यांच्या क्रिमिलेअरच्या अटवर भाष्य करणे हे आम्हाला उचित वाटलं नाही. आम्ही आज समस्त आंबेडकर चळवळीच्या वतीने, आंबेडकरवादी बहुजन विकास समितीच्या वतीने या ठिकाणी लोकशाही मार्गाने माननीय विभागीय आयुक्त साहेबांना विनंती केली आहे की आमचं निवेदन तुम्ही राष्ट्रपती महोदयाकडे पाठवावं व हा जो काही निकाल सुप्रीम कोर्टाने 1 ऑगस्टला क्रिमिलेअरची अट आणि आरक्षणामध्ये वर्गीकरणाचा दिलेला आहे, तर त्याविषयी सरकारकडून पुनर्विचार याचिका याबद्दल दाखल झाली पाहिजे व सरकारने, केंद्र शासनाने त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. अनुसूचित जाती आणि जमातीबद्दल त्यांची भूमिका काय आहे. त्यांना असं वाटतंय का क्रिमिलेअरची अट त्या ठिकाणी आली पाहिजे? कारण की सुप्रीम कोर्टासमोर कोणताही निर्णय नसताना सुप्रीम कोर्टाने कोणाच्या दबावामध्ये हा निर्णय घेतला याबद्दल संपूर्ण आंबेडकरी समाजामध्ये प्रचंड रोष आहे. कारण की कोर्टासमोर एखादं निकालपत्र असताना त्या विषयामध्ये क्रिमिनलची अट लागू शकत नाही, परंतु कोर्टासमोर तो विषय नसताना जर कोर्ट तो विषय वारंवार समोर आणला. संभाजी नगर से सी न्यूज संवाददाता शिवाजी नवले की रिपोर्ट। फिलहाल इस बुलेटिन में इतना ही। देश दुनिया की बाकी खबरों के साथ जुड़े रहने के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत।